नमस्कार मंडळी. कॉलेजचा पहिला दिवस. सर्वजण अगदी उत्साहात कॉलेजला आले होते. प्रत्येकजण अगदी नटून आला होता. मुली नवीन स्टायलिश कपडे, केसांच्या नवीन केशभूषा, साजेसा मेकअप करून आल्या होत्या. मुले अत्यंत महागड्या ब्रँडेड जीन्स, त्यावर आकर्षण टी शर्ट्स वा ब्रँडेड शर्ट्स घालून महागड्या बाईक्स घेऊन आले होते. सिनियर विद्यार्थ्यांना हे सगळे जुनेच होते, पण जे नवीन होते त्यांच्यासाठी हे सगळे वातावरण एकदम नवे, स्वप्नवत, हवेसे वाटणारे होते. ज्यांचे अगोदरच जमले होते ती कपल 2 महिन्याच्या सुट्टीनंतर परत एकमेकांच्या सहवासात आली होती. त्यामुळे त्या गोष्टींचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सगळीकडे तरुणाई सरसरत होती. जो तो आपापल्या ग्रुपमध्ये मग्न होता. हसण्या खिदळण्यात जो तो मग्न होता. आधी माफी माग. अचानक टिपलेला गेलेला आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. ही होती कॉलेजची झाशीची राणी अप्पू. एका मुलाची कॉलर पकडून ती उभी होती. तिच्या डोळ्यात अंगार होते. रागाने ती थरथरत होती. सॉरी, माझे लक्ष नव्हते म्हणून चुकून धक्का लागला. तो मुलगा वरमून म्हणाला, चुकून? मुद्दाम धक्का मारून वर चुकून लागला म्हणतो. त्याची कॉलर पूर्ण ताकदीने हलवत तिने त्वेषाने विचारले, हे बघ, तुझा काही गैरसमज झाला आहे. चुकून धक्का लागला आणि त्यासाठी मी सॉरी पण म्हणालो आहे. सॉरी म्हणाला म्हणजे सगळे संपले काय? अप्पू अजून पण रागात होती. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी तिला खेचत त्याला सोडण्यासाठी सांगत होत्या, पण ती त्याला अशी जाऊ देणार नव्हती. आता पुढे काय होईल याची चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती. काय चालले आहे? अचानक शिवाने तिथे येत विचारले. त्याला बघताच अप्पूने त्या मुलाची कॉलर सोडली. एका नजरेत शिवाने सगळे ओळखले. पहिल्याच दिवशी झाली का तुझी सुरुवात? थंड नजरेने अप्पूला बघत शिवाने विचारणा केली. पण भावा, यानेच आधी धक्का मारला म्हणून. अप्पूने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला पुढे बोलू न देता शिवा पुढे बोलू लागला. हा सेकंड इयरचा मुलगा आहे, त्यामुळे तुझ्याबद्दल त्याला सगळे माहीत असताना हा मुद्दाम तुला धक्का मारेल असे तुला वाटते का? त्यावर ती काही बोलली नाही. शिवाने त्या मुलाला जायची खूण केली. पण भावा, अजिबात काही बोलू नकोस. जा आता आपल्या क्लासला जा, शिवा कठोर स्वरात म्हणाला आणि वळून चालू लागला. पुन्हा सगळे सुरळीत झालेले बघून तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी सुटकेचा श्वास सोडला. नशीब तुझा भावा वेळेवर आला नाही तर आज काय त्या मुलाचे खरं नव्हते. रमा हसत म्हणाली, नको त्यावेळी बरोबर हजर होतो. अप्पू म्हणाली. शिवा अप्पूचा मोठा भाऊ होता आणि कॉलेजला 3rd इयरला शिकत होता. हुशार, सगळ्यांशी मिसळून राहणे, त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. या उलट अप्पू अभ्यासात जेमतेम असलेली, सारखी सगळ्यांशी भांडणारी, कोणाशीही कोठेही 2 हात करायला तयार असणारी अप्पू म्हणजे डोक्याला ताप होती. त्यामुळे कॉलेजमध्ये तिला झाशीची राणी म्हणूनच ओळखले जात होते. पण शिवापुढे तिचे काही चालत नव्हते. एक तर त्याच्यावर तिचे खूप प्रेम होते आणि दुसरे म्हणजे त्याने ही गोष्ट घरी सांगितली तर आई बाबा तिला चांगलेच रागवले असते. त्याने कितीतरी वेळा तिला प्रेमाने रागाने समजावून सांगितले, पण तिच्या वागणुकीत फरक पडत नव्हता. एक रमा सोडली तर तिचे फारसे कोणाशी जमत नसे. रमा तिची एकदम खास मैत्रीण. दोघी नेहमी सोबतच असायच्या. चल आपण आपल्या जागेवर बसूया. आज पहिलाच दिवस, त्यामुळे काही लेक्चर होईल असे वाटत नाही. अप्पू रमाला म्हणाली. चल. रमा तिच्याबरोबर चालू लागली. कॉलेज कॅम्पसमध्ये गार्डनमध्ये काहीशी उंचावर असलेले बेंच त्यांची आवडती जागा. तिथून सगळा कॉलेज कॅम्पसमधील परिसर स्पष्ट दिसायचा. दोघी बेजवळ आल्या तशा त्यांना बघून बेंचवर बसलेली एक जोडी तेथून उठली. ही जागा तिच्या आवडीची आहे हे एव्हाना सगळ्या कॉलेजला माहीत झाले होते. एक नापसंतीची छट्टा अप्पूच्या चेहऱ्यावर उमटली. तिला हे असे एकमेकांमध्ये गुंतून जाणे वगैरे सगळे
झूट वाटत होते. अर्ध्यापेक्षा जास्त जोड्या आयुष्यात पुन्हा एका दुसऱ्याचे तोंड बघणार नव्हत्या. याला प्रेम म्हणायचे का? तिला कायम हा प्रश्न पडायचा. वर्षभराच्या काळात तिला कोणी कधी प्रपोज केले नव्हते. कदाचित तिची डॅशिंग पर्सनॅलिटीच त्यासाठी कारणीभूत असावी की आजपर्यंत कोणी मुलगा तिच्या नादाला लागला नव्हता. पण जर आपल्याला कोणी प्रपोज केले तर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा असावा, उगाचच दिखावा नको असे तिला वाटायचे. दोघी शांतपणे बसून कॉलेजमधील गमती जमती बघत बराच वेळ तिथे बसल्या होत्या. अचानक एका मुलाने अप्पूचे लक्ष वेधून घेतले. तो दिसायला स्मार्ट होता. चांगले 6 फुटाच्या आत बाहेर उंची, गोरापान, वर्ण कुर्रे केस आणि त्याला शोभेल असे कमावलेले शरीराचे चेप्स बघून अप्पू त्याचेच निरीक्षण करत होती. तो नवीनच कॉलेजला आला होता. त्याचा नवखेपण त्याच्या हालचालीतून जाणवत होता. नवीन ॲडमिशन दिसत होते. तो काहीसा गोंधळात दिसत होता. बहुतेक त्याला त्याचा क्लास सापडत नसावा. विचारपूस करता करता तो नेमका रोहितच्या ग्रुपकडे निघाला. आता पुढे काय हे तिला वेगळे सांगायची गरज नव्हती. रोहित हा कॉलेजमधील सगळ्यात वाया गेलेला मुलगा होता. नवीन आलेल्या मुलाची रॅगिंग करणे हा त्याचा आवडीचा खेळ. तिला हे सगळे माहीत असल्यामुळे ती ताडकन उठली. काय ग, काय झाले? काही नाही, चल. कुठे? रमाला काही कळत नव्हते. अचानक तिला काय झाले, पण काही न बोलता ती अप्पूबरोबर निघाली. मला जरा फर्स्ट इयर सायन्सचा क्लास कुठे ते सांगाल का प्लीज? तो नवीन मुलगा सरळ जाऊन रोहितलाच भिडला. ओ हो, सायन्स म्हणजे चांगलाच हुशार आहेस म्हणायचे. रोहितने कुस्तीत हसत विचारले. आहे बरा. तो पण तिकडे दुर्लक्ष करत म्हणाला. बरा म्हणजे मग काय, वशिल्याने ॲडमिशन मिळवली की काय? नाही, माझ्या जीवावर ॲडमिशन मिळवली. आता जरा मला क्लास कुठे आहे ते सांगाल का? क्लास ना सांगतो हा, रोहित म्हणाला. पण त्याच्या डोळ्यातील लबाड भाव काही वेगळेच सांगत होते. आणि त्याच वेळी अप्पू त्या मुलाच्या मागे येऊन उभी राहिली आणि तिला बघून रोहितची हवा निघाली. तिच्याबद्दलचा त्याचा अनुभव खूप वाईट होता. सुरुवातीला जेव्हा ती कॉलेजला आली तेव्हा तिची रॅगिंग करायला गेलेल्या रोहितचा तिने असा काही पान उतारा केला होता की अजून पण ते आठवले तरी रोहितच्या अंगावर काटा यायचा. आता पण तिला त्याच्या मागेच उभी बघून त्याला एक झटका बसला. मला एक काम आठवले. अरे तुम्ही याला जरा याचा क्लास सांगा, मी पटकन जाऊन आलो. असे म्हणून आपल्या बरोबरच्या मुलांना सांगून रोहित तिथून सटकला. कोणता क्लास हवाय तुम्हाला? अतिशय गोड आवाजात अप्पूने त्याला विचारले. तिचा तो मधाळ आवाज, चेहऱ्यावरील हसरा भाव बघून रमा तर अप्पूचे हे नवीन रूप बघतच राहिली. उत्तरादाखल त्या मुलाने आपले आय कार्ड तिच्यासमोर धरले. शशांक मराठे. तिने पटकन नाव वाचून घेतले. चला, त्यांचे नाव तर कळले. ती मनातल्या मनात खुश झाली. असे कर, सरळ गेलास की समोर जिना लागेल. पहिल्या माळ्यावर डावीकडे 3रा क्लास. ती म्हणाली. थँक्स, माय प्लेजर. माझे नाव अप्पू आहे. अप्पूने त्याच्यासमोर हात धरत म्हटले. ओ माय सेल्फ शशांक. तिचा हात आपल्या हातात घेत शशांकने तिला शेक हँडल्स केले. त्याच्या हातात हात असताना अप्पूला अगदी भारीच वाटले. त्याची ती काहीशी उबदार, काहीशी कठोर हाताची पकड तिच्या मनाला स्पर्शून गेली. त्याचा असा स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला. पहिल्या भेटीतच त्याने तिच्यावर गारूड केले होते हे मात्र नक्की. या कथेचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.